सहना ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आपण आत्तापर्यंत ब्राह्मणांचे दैवी श्रेष्ठ गुण आणि मनुष्य स्वभावाचे त्यांचे गुण, त्याचप्रमाणे त्यांचा वाईट गुण त्यांना भोवणारा, त्याचप्रमाणे आपण क्षत्रियाचेही सगळे अशा प्रकारचे गुण बघितले. पण आज मात्र वेगळा विषय काल सांगितल्याप्रमाणे, म्हणून आपण काल हात घातलेला नव्हता याला, की आजचा विषय एकदम वेगळा आहे आणि तो कालच्या थोड्या वेळात पूर्ण होणार नव्हता, म्हणून आज आपण सुरू करतो आहोत. आता हा आहे यज्ञाचा विषय सुरू झालेला आहे, जीवनात यज्ञाचं स्थान. तर प्रश्न असा आहे यक्षाचा, किम एकम यज्ञीयम साम, म्हणजे काय? तर यज्ञासाठी आवश्यक असा साम कोणता? सगळ्याच्या शब्दांचा अर्थ मी सांगतेच आहे. प्राण हा वै यज्ञीयम साम, प्राण हा यज्ञासाठी आवश्यक साम आहे, असं युधिष्ठिराचं उत्तर आहे. आणि आता युधिष्ठिर त्याच्यावर आपल्याला सांगतो आहे. प्राण साम याचा अर्थ काय माहिती का? अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट, की ज्याच्याशिवाय यज्ञ होऊच शकत नाही. तुम्हाला वाटेल अग्नी किंवा आहुतीसाठी जे आवश्यक आहे ते द्रव्य, आहुतीसाठी लागतं ते द्रव्य वगैरे, असं तुम्हाला वाटेल की यज्ञासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. पण आज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला डोळ्यासमोर येणार आहे, की यज्ञासाठी आवश्यक काय आहे? तर प्राण. ते कसं काय हे आता आपण बघणार आहोत, की प्राण जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे ते तुम्हाला कळेल. कारण याच्यात 2 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. एक म्हणजे बाह्य यज्ञ आणि एक आहे
अंतरयज्ञ, आंतरिक यज्ञ, असे 2 प्रकारचे यज्ञ आहेत. आता बघा, बाह्य यज्ञ जो असतो ना, आता इथपासून 3 ते 4 श्लोकांमध्ये, 3 ते 4 प्रश्नांमध्ये या वैदिक यज्ञांबद्दलच इथे दिलेलं आहे की वैदिक यज्ञांना काय काय आवश्यक आहे, ते म्हणजे कसे करतात, काय काय नेमकं होतं त्याच्यात, आणि ते एवढ्याचसाठी घेतलेलं आहे की प्राणाचं आपल्या जीवनातलं महत्त्व, आणि आपण म्हटलं ना, जीवन एक यज्ञच आहे. म्हणजे आपण या जीवनामध्ये जी काही कर्म करतो त्याच्यापासून आपण ऊर्जा मिळवतो. जीवनात कधीकधी कर्मांना यश येवो की न येवो, पण ती कर्म केल्यामुळे आपण जे तापतो, जे तप होतं, ते यज्ञासाठी. यज्ञ म्हणजे युज हा धातू आहे. युज म्हणजे जोडणे, युज म्हणजे जोडणे, आणि त्याच्यापासून योग हा शब्द तयार होतो. यज्ञामुळे होतं काय की योग निर्माण होतो. योग कोणाशी? संयोग होतो, जुळतो आपण कोणाशी? तर ईश्वराशी जुळतो. आता बाह्य यज्ञ जरी केला, एक मागे कल्पना दिली होती, मध्ये हा विषय आला होता, आता त्याच्यावर आपण सखोलपणे बोलणार आहोत. तर बाह्य यज्ञ जो आहे तो देवतांना पोचवणारा आहे. बाह्य यज्ञ हा देवतांपर्यंत सूक्ष्म असा पूजेचा भाग पोचवणार आहे. म्हणजे आपण एरवीसुद्धा म्हणतो हे सगळं, पण आपलं त्याच्यात पूर्णपणे भाव असला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, प्राणाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. हां, आणि अग्नीद्वारे, मी तुम्हाला म्हटलं ना, अग्नी हा वरच्या दिशेने जातो ना नेहमी. अग्नीच्या ज्वाळा या वरच्या दिशेने जातात. त्याच्यामुळे अग्नी ही जी ऊर्जा आहे, आपण सहसा म्हणतो की देव कुठे आहे, तर आपण आकाशाकडे बघतो. म्हणजे काय माहिती का, की उच्च स्थान आहे देवांचं. आपल्यापेक्षा देवांचं स्थान कुठे आहे? उच्च. कुठल्या आजूबाजूला नाही आहे, कुठल्या दिशेला. कारण आजूबाजूला असतं, कुठल्या दिशेला जर ते स्थान असतं तर आपल्या समान झालं ना. आपल्या समान नाही आहेत ते देव. देवदेवता या आपल्यापेक्षा उच्च पातळीवर आहेत, म्हणून आपण आकाशात त्यांचं स्थान. आणि उच्च स्थानाकडे आपला पूजेचा सूक्ष्म भाग, देवता अतिशय सूक्ष्म आहेत. हां, त्यांना देह वगैरे नाही आहेत. ती कल्पना ही आपण केलेली आहे त्यांच्या देहाची. कारण आपल्याला देह आहे आणि आपल्याला मन आहे. त्या मनामुळे होतं काय माहिती का, आपल्याला रूप हवं असतं डोळ्यांना बघायला. इंद्रिय आणि मन यांना काय करायला पाहिजे? रूप पाहिजे. त्यांच्याबद्दल कथा ऐकायला पाहिजेत, तरच आपल्याला ती देवतांची शक्ती कळते. म्हणून आपण ती देवतांची रूपं बनवलेली आहेत. पण देवतांची रूपं नाही आहेत, त्यांना रूपच नाही आहे, त्यांना देह नाही आहेत, ते देहहीन आहेत. पण तरीसुद्धा मानवाच्या उपकारासाठी, मानवाच्या चांगल्या कल्याणासाठी देव एक ठराविक रूप घेऊन मानवासमोर येतात. ही त्यांची शक्ती आहे. आता ते झालं. आता हा जो यज्ञाचा भाग आहे ह्याच्याबद्दल आपण विशेष माहिती आज घेणार आहोत की हा यज्ञविधी कसा करतात. तर तो अग्नीच्या रूपाने, म्हणजे दिव्य अग्नी हा दिव्य समजतात. अग्नीमुळे दिव्यता येते. आणि देव कसे आहेत? देवदैवता दिव्य तर आहेत, आणि सूक्ष्म पण आहेत. तर अग्नीची ही उष्णता, ही ऊर्जा सूक्ष्म रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचते. आता नुसती ऊर्जा सूक्ष्म रूपात सायलेंटली पोहोचून काही उपयोग आहे का शांतपणे? तर नाही. आपल्या मनातला भाव तर पाहिजेच आहे त्याच्याबरोबर. आपल्या मनातला भावही जाईल अग्नीच्या विधीबरोबर, पण त्याही बरोबर मंत्रांचंही सामर्थ्य पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की मंत्रांचं सामर्थ्य आहे,
मनातला भाव आहे आणि अग्नीचा विधी आहे. मग प्राणाचं काय महत्त्व आहे? प्राणाचं विशेष महत्त्व आहे आणि तेच आता आपण समजावून घेणार आहोत. आता कसं आहे की यज्ञाचा जो उद्देश आहे ते दोन प्रकार, यज्ञाचे दोन उद्देश आहेत. एक तर आपल्याला सांसारिक समृद्धी पण मिळते. राजे लोक करतच होते ना. म्हणजे काय, आपलं राज्य, आपल्या राज्यामध्ये समृद्धी, लोक निरोगी राहावेत, लोक आनंदी राहावेत, प्रत्येकाच्या घरात समृद्धी नांदावी आणि त्या योगे ते अगदी तिथे आनंद पोहोचावा. त्याच्यानंतर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, आर्थिक परिस्थितीमुळे संस्कृती सुधारते राज्याची. अशा सगळ्यासाठी सांसारिक समृद्धी अशी ही यज्ञांमुळे येतेच. शिवाय याचा दुसरा अतिशय महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय, उदात्त विचारांकडे आपली वाटचाल होते. कारण आपण इथं पृथ्वीवर असून सुद्धा या यज्ञाच्या मंत्रांच्या, यज्ञाच्या अग्नीच्या आणि आपल्या एकाग्र शक्तीच्या विचारांच्या मदतीने आपण त्या देवदेवतांपर्यंत पोहोचू शकतो आणि कनेक्शन लागतं. म्हणून आपले विचार उदात्त होतात. उदात्त होतात म्हणजे काय होतं, तर ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो. जो आपण स्वप्नातही विचार केलेला नाही तो मार्ग सोपा होतो. आणि वेदांमधला हा जो कर्ममार्ग आहे, वेदांमधला कर्ममार्ग म्हणजे काय, तर अग्निविधी करायचा, मंत्र म्हणायचे, हा जो कर्ममार्ग आहे हा वेदांचे भाग पडतात ना. वेदांचे काही भाग पडतात. तर पहिल्या भागात मंत्रशास्त्र आहे, दुसऱ्या भागात ब्राह्मण, तिसऱ्या भागात अरण्यक आणि चौथा शेवटचा भाग वेदांत. असं अगदी अतिशय सुंदर रीतीने वेदांची रचना आहे, पद्धतशीर. पहिल्या भागामध्ये सूक्त किंवा मंत्र किंवा ऋचा ज्या आहेत त्या देवदेवतांची स्तुती करण्यासाठी आहेत. पण दुसऱ्या भागामध्ये या यज्ञांबद्दल विशिष्ट माहिती सांगितलेली आहे. त्याला म्हणतात ब्राह्मण विभाग. आता हे आपण थोडंसं बाह्य यज्ञाबद्दल आपण बोललो. आता हा आंतरिक यज्ञ म्हणजे काय, हा आंतरिक यज्ञ कसा असतो, ध्यान, उपासना हे करणं, ध्यानाची स्वतःला सवय लावणं, ध्यान उपासना करणं, हे आंतरिक ऊर्जा प्राप्त करणं आहे, ही दिव्यता प्राप्त करणं आहे, याला म्हणतात आंतरिक यज्ञ. आणि तेव्हा म्हणजे ही जी ऊर्जा आपण प्राप्त करतो किंवा ही जी दिव्यता प्राप्त करतो तेव्हा काय होतं, तेव्हा तो योग बनतो. योग होतो म्हणजे काय, ईश्वराशी योग होतो, ईश्वराशी आपला योग होतो. आणि मग ही साधना करून करून तुम्हाला माहिती आहे आपण काय करू शकतो. ही साधना करून करून आपण काय करू शकतो, साधना केली की काय होतं, माणसाचं स्वतःवर किती संयमन होतं हे आपल्याला माहितीच आहे. की मनुष्य अतिशय शांत होतं, त्याचं मन शांत होतं आणि त्याचे विचार शांत होतात, त्याची बुद्धी सतत विवेक करते आणि अतिशय शांतीने कुठल्याही, आता मनुष्य म्हटलं की अडचणी आल्याच की नाही, अडचणी आहेतच मनुष्य म्हटलं तर, त्या सगळ्या अडीअडचणींना तो तोंड देऊ शकतो अगदी सहजपणे. म्हणजे काय, ठीक आहे सोडवूया आपण हे, म्हणजे जीवन हे प्रश्न सोडवण्यासाठीच असतं ना. पण हे त्याला मान्य होतं कारण त्याचं मन अतिशय शांत होतं, मनातली चंचलताच मुळी निघून जाते. आता काही प्रश्नच नाही आहे आणि त्याला काही कुठे स्पर्धा करायची नाही आहे. ध्यानाची प्रॅक्टिस करून करून होतं काय माहिती का, आपल्याला खऱ्या गोष्टी समजून जातात की स्पर्धेसाठी धावपळ करायची गरज नाही. माझी स्पर्धा ही माझ्यासाठी आहे,
काल माझी जी पातळी होती त्याच्यात आज माझी पातळी वाढलेली आहे का, सुधारणा झाली आहे का, षड्विकारांवर माझा संयम आला आहे का, षड्विकारांवर मी प्रभुत्व गाजवलं आहे का अजूनही मला राग येतो. हे सगळं बघितलं की आपल्याला कळून येईल की आपला मुख्यतः आपली कशाशीही स्पर्धा नाही आहे, आपली आपल्याशी स्पर्धा आहे. पण आपण विनाकारण बाहेरच्या स्पर्धेच्या वेडामध्ये जातो आणि स्वतःला हरवून जातो. अशा रीतीने स्वतःला हरवणं नको आहे. तर ईश्वराशी एकरूप होऊन स्वतःला जर विसरलो तर त्याचा आपल्याला काहीतरी उपयोग होईल. त्यामुळे काय होतं, त्याचं स्वतःवर म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या देहाच्या सगळ्या ताकदीवर, नंतर मनावर, बुद्धीवर त्याचा अतिशय संयम, त्याचं प्रभुत्व येतं की हे सगळे आत्तापर्यंत आपण जे म्हटलं ते त्याला उलट जमायला लागतं. काय जमायला लागतं, तर माझा देह हा काय आहे, माझा सेवक आहे, तो माझं ते उपकरण आहे. त्याला मला हवं आहे तसं त्याला ठेवायचं आहे, त्याला निरोगी ठेवायचं आहे, त्याला सुदृढ ठेवायचं आहे, त्याला दमला की त्याला आराम द्यायचा आहे. हे सगळं ठीक आहे, पण त्याच्याकडून जे कार्य अपेक्षित आहे ते मात्र करून घ्यायचं आहे. कारण आपण काल बघितलं बघा की आपल्याला हे असतात, काय म्हणतात त्याला, प्रारब्ध हे मला नाही आहे. आपण काल क्लिअर कट केलेलं आहे, प्रारब्ध हे मला नाही आहे, प्रारब्ध हे देहाला आहे, देहाला. त्यामुळे देहाची ही काळजी घ्यायची आहे की त्याचं प्रारब्ध कसं नाहीसं होईल. प्रारब्ध कशाने नाहीसं होणार आहे, प्रारब्धाला नाहीसं होण्यासाठी केवळ एक म्हणजे एकच उपाय, कर्म करणं. झालेल्या वासनांमधून जी कर्म निर्माण झालेली आहेत ती न टाळता, न हे करता, त्यांचा तिरस्कार करता ती करणं प्राप्त आहे. आणि ती देह हा काय आहे, देह जड आहे, देहाला काही समजत नाही, देह जड आहे आणि देहाकडून ती करवून घ्यायची आहेत. खरं सांगायचं म्हणजे मन आणि बुद्धीसुद्धा सूक्ष्म असले तरीसुद्धा ते पंचमहाभूतांचे भाग आहेत, म्हणून तेही काही प्रमाणात जडच आहेत. म्हणजे माझी इंद्रिय, माझा देह, माझी इंद्रिय, माझं मन, माझी बुद्धी आणि माझा चित्त ज्याच्यामध्ये वासना असतात, आणि माझा अहंकारसुद्धा, माझा जो अहंकार आहे तो सुद्धा, हे सगळे 6च्या 6 हे काय आहेत, माझे सेवक आहेत. सेवक, त्यांच्याकडनं त्यांची जी कार्य आहेत ती मला करून घ्यायची आहेत. म्हणजे काय, एकाची समजा फॅक्टरी आहे तर आता काय, कोणी कशात असतं. आता कोणी कामगार आहेत ते मशीनवर काम करू शकतात, त्यांच्याकडनं मशीनवर प्रोडक्शन. का सगळ्यांनाच प्रोडक्शनला लावायचं आहे, नाही. ते जे कार्य करू शकतात मशीनवर, त्यांना मशीनवर काम करायला लावायचं आहे. ते त्याच्यात इतकं प्रोडक्शन काढतील, ती त्यांची शक्ती आहे. दुसरं मनुष्य एक कोण आहे, तर तो काय करतो, सगळ्यांकडून पटापटा उत्तम काम करून घेऊ शकतो. त्याला म्हणतात सुपरवायझर त्या डिपार्टमेंटचा. प्रत्येकाशी गोड बोलू शकतो, प्रत्येकाकडून काम करून घेऊ शकतो आणि आपल्या डिपार्टमेंटचं काम मॅनेजरला दाखवू शकतो, हो की नाही. मग आता त्याच्यामध्ये ती जर कला आहे, आपलं डिपार्टमेंट कसं पुढे करायचं ही कला जर त्याच्यामध्ये आहे, तर त्याला सुपरवायझर म्हणून नेमलं जातं. त्याचप्रमाणे अजून मॅनेजरचं काम काय आहे, सगळ्या सुपरवायझरमध्ये काय निर्माण करायचं, आपल्या वर्कर्सकडून काम कसं करून घ्यायचं याची ताकद निर्माण करायची. हे फक्त मॅनेजरलाच जमतं.
आणि म्हणून तो मॅनेजर असतो. हां, हे जसं आहे बरं. हे तर झालं सगळं प्रोडक्शनचं. पण त्या व्यतिरिक्त जो आता अकाउंट्स लिहू शकतो तो प्रोडक्शन करून कसा चालणार? तो अकाउंट्सच उत्तम करतो ना. म्हणजे तो सगळे अकाउंट्स लिहिणार उत्तमपैकी. उच्च दर्जाचे अकाउंट्स तो असे लिहू शकतो की दुसरं कोणी नाही. मग ऑडिटर असतो. कंपनीचे पैसे वाचवणं किंवा बाहेर टॅक्स जास्त न जाणं तो ऑडिट करतो सगळ्याचं उत्तम. हे कोणाला मॅनेजरला जमणार आहे? हे सुपरवायझरला जमणार आहे? नाही, त्यांचं लक्ष सगळं प्रोडक्शनमध्ये आहे. ह्याचा अर्थ काय? हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की देहाचा काय भाग आहे? कर्मेंद्रियांद्वारे कार्यरत राहणं हे उत्तम करू शकतो देह प्रोडक्शन करू शकतो. प्रोडक्शन म्हणजे काही निर्मिती करणं जीवनात. हां, कुठल्याही गोष्टींची नवनिर्मिती करणं हे सगळं देह करू शकतो. आणि आता देहाला जे यश अपयश येणार आहे त्याच्या कार्यातून, हां, त्याला कोण मॅनेज करू शकतो? हां, त्याचे जे विचार आहेत देहाकडून काम कोण करून घेतं? देह प्रोडक्शन करणार आहे सगळ्या गोष्टींचं. त्याच्याकडनं त्याला योग्य त्या वेळी योग्य ती कर्म करण्याचे विचार मन देतं. मनाशिवाय हे कोणीच करू शकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे कंपनीची बँकेची कामं करणारा सुद्धा माणूस असतो. तो बँकेची कामं फिरून फिरून बँकेची कामं आणि बँकेचे सगळे व्यवहार हे त्याच्याशिवाय उत्तम कोणालाच जमत नाहीत. त्याच्याप्रमाणे हे जे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, हे जे आपलं उपकरण आहे, या देहामध्ये कशा कशाची आवश्यकता आहे, या चित्तातल्या वासना पूर्ण करण्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे. बाहेर हे चाललेलं आहे, बाहेर ते चाललेलं आहे. हे सगळं कोण देतं आपल्याला? ज्ञानेंद्रिय देतात. सगळी ज्ञानेंद्रिय. काही आपल्याला गोष्टी ऐकू येतात, काही दिसतात, काही चवी कळतात, काही स्पर्श होतात. म्हणजे ही सगळी, काही वास येतात. याच्यावरून आपल्याला त्या गोष्टींचं ज्ञान होतं आणि त्यातलं नेमकं काय घ्यायचं आहे, नेमकं काय नाही घ्यायचं आहे, काय पॉलिसी बाहेर चालली आहे, कोणती पॉलिसी आपण उचलायची आहे, काय आपण नाकारायचं आहे, काय आपण स्वीकारायचं आहे, हे सगळं ठरतं कशावर? इंद्रियांनी जी इन्फॉर्मेशन माहिती आत आणलेली आहे त्याच्यावर. इतकी इंद्रिय महत्त्वाची. आपल्याला जर ही त्यांची कामं माहिती आहेत, आपण कोण आहोत? आपण डायरेक्टर आहोत. आता हा जो मॅनेजर आहे, तो मॅनेजर म्हणजे कोण आहे? तर ही बुद्धी आहे. हा सुपरवायझर देहाकडून कार्य करून घेईल, पण त्याला विवेक देणारी ही बुद्धी आहे. बुद्धी नेहमी मनाला सांगत राहते, तुझ्या वर्करकडून कसं काम करून घ्यायचं आहेस तू, तो योग्य तो विचार दे, मी जे सांगीन तेच झालं पाहिजे. आणि मग ती बुद्धी विवेक करून योग्य अयोग्य हे विचार करून ती मनाला सांगते की अशा प्रकारचं काम झालं पाहिजे. हे जर आपल्याला सगळी कामं माहिती आहेत आणि या बुद्धी हा मॅनेजर आहे, तो सुद्धा कोणाच्या अंडर आहे? तर डायरेक्टरच्या अंडर आहे. डायरेक्टर. मग डायरेक्टर कोण आहे? आपण आहोत. डायरेक्टर आपण आहोत आणि या सगळ्यांकडनं आपण कार्य ही व्यवस्थित करून घ्यायची आहेत. हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला सगळ्यात जीवनाचं मर्म कळलं म्हणायचं. त्याच्यामुळे ते प्रभुत्व मिळवणं म्हणजे काय आहे? मग डायरेक्टरनी काय करायला पाहिजे? आता डायरेक्टर तोंडाने कितीही सांगेल, काही होईल का? काही होणार नाही. तर त्याचं वागणं तसं असलं पाहिजे, लोकांशी तसे स्नेहसंबंध जोडले पाहिजे. म्हणजे कितीतरी गोष्टी त्यात आहेत. आता यज्ञाचा जर भागात आपल्याला परत यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे की हा जर प्राणशक्ती आहे, हा प्राणायाम जर आपण केला
आंतरिक यज्ञ म्हणजे काय या विषयावर आपलं चाललेलं आहे. हा जर आपण प्राणायाम सतत चालू ठेवला आपल्या घरामध्ये, त्या प्राणायामाचं योग्य ते शिक्षण घ्यावं आणि ठराविकच एकदम 1 ते 2च प्राणायाम महत्त्वाचे आहेत आपल्या या मार्गासाठी. बाकीचे प्राणायाम करू नका, करा, माझं काहीही म्हणणं नाही. 1 ते 2 प्राणायाम फक्त या मार्गासाठी, आंतरिक यज्ञ तयार होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते आपण जर करत राहिले प्रत्येक दिवशी, तर आपण आपल्या स्वतःवर प्रभुत्व मिळवतो. ह्याचा अर्थ आत्ता तुम्हाला सांगितलं की सगळे शरीर, मनबुद्धी, इंद्रिय ह्यांच्याकडून आपण योग्य ती कार्य करून घेऊ शकतो. म्हणजे मला आता कंटाळा आला म्हणजे काय, मनाचं आपण ऐकलं, आपलं मन ऐकत नाही आहे हां. आणि त्याच्यावर योग्य अयोग्य विचार केला, विवेक केला बुद्धीने की हां खरंच म्हणजे मी दमलो आहे का, खरंच काही झालं आहे का. म्हणजे असा जर बुद्धीने विचार केला, विवेक केला, म्हणजे मी जर दमलो असेल तर देहाला आराम देणं योग्य आहे, असा जर विवेक झाला तर आपण झोपणं योग्य आहे, तर आपण आराम करणं योग्य आहे. म्हणजे हे सगळं जे आहे आपल्या कंट्रोलमध्ये येतं. आणि त्याचप्रमाणे बाह्य विश्वामध्ये सुद्धा कितीतरी गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आल्यासारखं आपल्याला वाटत राहतं. आणखीन एक गोष्ट घडते, आंतरिक यज्ञ जर केला म्हणजे सतत ध्यान धारणा, म्हणजे ईश्वराबद्दल आपलं हे मनामध्ये आपल्या चर्चा, ध्यान धारणा म्हणजे ईश्वराशी एकता साधणं. आणि त्यावेळी अनेक वेळा प्राणायामाचा पण उपयोग करणं. हे जर आपण सारखं केलं तर काय होतं माहिती आहे, तुमच्या एक लक्षात येईल या विश्वात खूप अशा सूक्ष्म शक्ती आहेत, अनंत सूक्ष्म शक्ती आहेत. आपण त्याच्यापर्यंत जातसुद्धा नाही, कधीच जात नाही आपण. अनंत शक्ती आहेत. आणि आपण जसजसं आंतरिक यज्ञ करायला लागू तसतसं होतं काय, या सूक्ष्म शक्ती आपल्या स्वभाव धर्मानुसार आपल्यात प्रवेश करू लागतात आणि जीवन अतिशय आनंदी झाल्यासारखं, विनाकारण जीवन आनंदी झाल्यासारखं आपल्याला वाटतं हां. आणि ही सूक्ष्मता, ही जी म्हणजे यज्ञ करणं बरं का, बाह्य यज्ञाचा कर्मभाग जो आहे तो ब्राह्मण भागात आहे वेदांच्या. पण आंतरिक यज्ञाची ही जी सूक्ष्मता माणसाला साधते ही वेदाच्या 3ऱ्या भागामध्ये म्हणजे अरण्यक भागामध्ये दिलेली आहे. आता वेदांचा उपयोग आपली उन्नती करण्यासाठी का आहे ह्याच्यासाठी ह्या वेदांच्या भागांचा मी मुद्दाम इथे उल्लेख करते. तर आता ही क्रिया आहे ना, हळूहळू इतकी सूक्ष्म होत जाते आंतरिक यज्ञाची की अगदी म्हणजे श्वाससुद्धा आपला होतोय की नाही असं आपल्याला वाटायला लागतं. आपण कुठे आहोत आणि कुठे नाही देहाचं भान जातं. हळूहळू ती क्रिया खूप सूक्ष्म होत जाते. तेव्हा काय होतं माहिती आहे का, पूर्ण ज्ञानयज्ञ तयार होतो. ज्ञानयज्ञ तयार होणं म्हणजे काय, संपूर्ण आपल्या आतमध्ये असलेलं अनेक जन्मांचं हे जे अज्ञान आहे, जीवाविषयीचं अज्ञान, अगदी ते मुळांमध्ये मुरलेलं असतं अज्ञान, ते सगळं अज्ञान काय होतं माहिती आहे का, पूर्ण या आंतरिक यज्ञामध्ये जी आपण सूक्ष्म अशी ऊर्जा किंवा शक्ती साठवतोय आपल्या आतमध्ये, त्याच्यामुळे सगळ्या या अज्ञानाचं भस्म होतं जळून यज्ञामध्ये आणि पूर्णपणे अज्ञानविरहित असा तो ज्ञानयज्ञ तयार होतो. म्हणजे अज्ञानाचा पूर्ण त्याग होतो. पूर्ण अज्ञान जळून जातं ज्ञानाच्या अग्नीमध्ये. आणि मग इथे आपला काय होतं माहिती आहे का, तुम्हाला वाटेल झालं मग आता ईश्वर भेटला. तसं नाही आहे, तसं नाही आहे.
तर इथे होतं काय की इथे सुरुवात होते कशाची? आत्मशोधाची. अज्ञान तर आधी पूर्ण गेलं पाहिजे. अरे आपण ध्यान करतोय. आज आपण सगळे एकदम मध्यम मार्गावर आहोत. ध्यान करतोय, कधी ध्यान लागतं, कधी ध्यान नाही लागत. इकडे ध्यान चालू आहे आणि तिकडे काहीतरी कशाचं तरी आकर्षण वाटतंय. इकडे ध्यान चालू आहे आणि तिकडे काहीतरी कुठेतरी जावं असं वाटतंय. मग हे होणारच आहे. मानवी जीवनात हे अगदी सर्वसाधारण आहे. मग तुम्ही म्हणाला आम्हाला नाही संसाराचा त्याग करायचा. संसाराचा त्याग हा होत नाही देह जाईपर्यंत. हे क्लिअर कट आहे. देह जितके दिवस म्हणजे त्याचा विसा संपेपर्यंत. विसा ठरलेला आहे ना. त्या दिवशीच मी सांगितलं इथे आपल्याला जे पाठवलं आहे ना सगळी तयारी झालेली आहे. विसा पूर्ण संपेपर्यंत अजिबात आपण इथून हलत नाही. आता देह हा जोपर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत आपलं काय होणार आहे? सगळं चालूच राहणार आहे ना. संसार चालूच राहणार आहे. आणि काय त्या दिवशी आपण बघितलं की आपलं भोजन, आपली झोप, आपला श्वास, आपलं म्हणजे तहान हे काही संपत नाही. कारण देहाचे हे गुणधर्म आहेत म्हणजे ते चालूच राहणार आहे ना. आणि त्याच्याचबरोबर संसाराचे तुमचे ज्या आवश्यक कर्म असतील ती पण सगळी चालूच राहणार आहेत. म्हणजे त्याला काही घाबरायचं कारण नाही. पण इथे आता काय होतं या ठिकाणी अज्ञान पूर्णपणे नष्ट झाल्यावर स्पर्धेचं काही कारण नाही. हे विश्व म्हणजे काय आहे आणि माझ्या सगळ्या देहाच्या भागांवर कंट्रोल आला की मग मला थोडंसं सोपं जातं. कशासाठी? तर आत्मशोध करणं सोपं जातं. आणि तिथे आत्मशोधाचा मार्ग सुरू होतो. तिथे आत्मशोधाचा मार्ग आपला सुरू होतो. मग काय आहे माहिती का? ह्याच्या पुढे मात्र म्हणजे तुम्ही म्हणाल आता आजच मला गुरु पाहिजे, आता काय करायचं? अजून ध्यानही जमत नाही तर गुरु कशाला पाहिजे? ध्यानाच्या पद्धती ठिकठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या ध्यान करूयात ना आधी सगळ्या स्वतःच्या इंद्रियांवर तर कंट्रोल येऊ दे. मग इथे जो आत्मशोध घेण्यासाठी जो इतका पुढे जाईल त्याला मात्र आत्मशोधासाठी गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे म्हणजे आहे. तो स्वतः नाही काही करू शकत. कारण काय माहिती का? श्वास इतका सूक्ष्म झाल्यानंतर, आपला प्राण एवढा सूक्ष्म झाल्यानंतर अनेक गोष्टी आतमध्ये घडतात. अनेक गोष्टी घडतात. आता त्या काय घडतात हे मी सांगू शकत नाही आत्ता. तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे इथे हा आत्मशोधाचा जो मार्ग सुरू होतो. आणि मग कधी आपण कशाने घाबरून जाऊ शकतो. असं का होतंय, तसं का होतंय, असं काहीतरी वाटतं. म्हणजे ईश्वर भेटत नाही ना, तर ती आपल्याला तळमळ लागते. मग मला कशाची तळमळ लागली आहे? मग त्याच्यासाठी गुरुच्या कृपेची अत्यंत आवश्यकता असते. आणि गुरुचं मार्गदर्शन हे सतत हवं असतं. गुरुचं मार्गदर्शन कधी शब्दात असेल, कधी सूक्ष्म विचारांनी असेल. गुरु तोच की नुसत्या प्राणांनी, नुसत्या विचारांनी तो तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा करू शकतो. आणि काय होतं माहिती आहे का? आपल्याला नुसतं ज्ञान होणं हे आवश्यक नाही आहे. नुसतं सगळ्या इंद्रियांवर आणि ह्याच्यावर कंट्रोल येणं हे आवश्यक नाही आहे. त्यातनं आपण थोडे बाजूला होतो. म्हणजे आपल्याला समत्व प्राप्त होतं की आपण कशाने हालून जात नाही, चंचलता येत नाही. ते बरोबर आहे. पण गुरुचं मार्गदर्शन का आवश्यक आहे? तर आपली बंधनं आपल्याला पुन्हा पुन्हा खेचतात. इकडे तर ईश्वराची तळमळ लागली आहे आणि तिकडे तर आपली बंधनं आपल्याला खेचतात. या सूक्ष्मतेतून बाहेर काढण्यासाठी मात्र गुरुची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आपण गुरुच्या मार्गदर्शनाने हळूहळू बंधनातनं मुक्त होत जातो. आणि मग ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण आपलं व्हायला लागणं. हे कुठे दिलं आहे? वेदाच्या अंतिम भागामध्ये म्हणजे उपनिषदामध्ये हे सांगितलेलं आहे की कसं आपण ज्ञानाच्या मार्गावर चालायला लागतो. मग यासाठी ना
एक गोष्ट आहे की आपल्याला 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपली प्रज्ञा म्हणजे काय? आपली बुद्धी. प्रज्ञा म्हणजे आपली बुद्धी, हां, मन आणि आपली वाणीसुद्धा. प्रज्ञा, मन आणि वाणी ही शुद्ध होते या आंतरिक यज्ञामुळे. आपली प्रज्ञा, मन आणि वाणी शुद्ध होते. आता तुम्ही म्हणाल बुद्धी शुद्धच आहे ना, बुद्धी विवेक करते. अहो पण बुद्धी पंचमहाभूतात्मक आहे. बुद्धी विवेक करते, मात्र तिची ताकद, तिची सूक्ष्मता ही आंतरिक यज्ञामुळे वाढत जाते. त्याच्यामुळे या गोष्टी शुद्ध होतात. हां, आता थोडंसं वैदिक यज्ञाबद्दल आपण पुन्हा जाणून घेणार आहोत. वैदिक यज्ञाचं जाणलं की आंतरिक यज्ञाचं जाणायला सोपं जातं. वैदिक यज्ञ म्हणजे काय? बाह्य यज्ञ जो आहे त्याला म्हणायचं वैदिक यज्ञ. त्याचा विधी कसा असतो? अग्निविधी करतात ना, अग्नी पेटवतात, त्याच्यात आहुती देतात. हां, तर ह्याचा जो सामवेदी असतो, हां, आता शब्द ऐकून घ्या आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ मी सांगणार आहे. तर वैदिक यज्ञाचा जो सामवेदी असतो, हां, त्याला म्हणतात उद्गाता. आता सामवेदी म्हणजे काय माहिती आहे का? यज्ञांमध्ये जे मंत्र म्हटले जातात ते सामवेदाच्या पद्धतीने म्हटले जातात. हां, तर सामवेदामध्ये अत्यंत निपुण असलेला, अत्यंत कुशल असलेला, ते अगदी पूर्णपणे त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याचं ज्ञान, त्याला म्हणतात उद्गाता. आणि त्याचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे काय? नुसतंच काय त्याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे? नाही. आता प्राण का म्हटलेलं आहे? तुम्हाला प्राणाचं महत्त्व हळूहळू कळायला लागणार आहे आता पुढच्या या भागातून. आता सामवेदी कशाला म्हटलेलं आहे माहिती आहे का? ज्यांनी सामवेदाच्या ज्या ऋचा आहेत त्यांचा अर्थ समजावून घेणं. काय काय आलं बघा त्याच्यात. सामवेदाच्या ज्या ऋचा आहेत त्यांचा अर्थ एकतर समजावून घ्यायचा. दुसरं म्हणजे काय? तर त्यांचं गायन हे स्वरोक्त असतं, विशिष्ट पद्धतीने, आणि त्यांचं जे गायन आहे ते अत्यंत कठीण आहे, प्रत्येकाला जमत नाही. आता वेदाचा अंगीकार करणारे खूप जण आहेत. हे बघा, ऋग्वेदी लोक ऋग्वेदाचा पूर्णपणे अभ्यास करतात, सगळं करतात. हां, पण त्याला हे बंधन नाही आहे की ऋग्वेदातल्या ऋचा त्यालासुद्धा स्वर आहेत, पण त्या मानाने जे सामवेदाला स्वर आहेत ना ते अतिशय फारच प्रमाणात ते स्वर आहेत आणि ते गाणं अत्यंत कठीण आहे. ते एक मोठं शास्त्र आहे. तर त्याच्यामुळे हे गायन करणं खूप कठीण आहे बरं का. म्हणून काय की हा जो सामवेदी आहे त्यांनी या गायनामध्ये एकदम कौशल्य मिळवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय असतं माहिती का? सामवेदाच्या गायनाने इतका प्राण शुद्ध होतो. आणि एक तर एक ताकद असते सामवेदाच्या ऋचांमध्ये की त्याच्यात काय ताकद असते. तर पहिली गोष्ट म्हणजे देवतांपर्यंत ते जाऊन पोचतं. देवतांपर्यंत ते जाऊन पोचतं. त्याच्यात एक प्रकारची ताकद त्या गायनामध्ये असते. ही ताकद कुठून येते? इथे आला मुद्दा प्राणाचा. हां, आता प्राणाचा मुद्दा इथे आला, अत्यंत महत्त्वाचं. एका विशिष्ट पद्धतीने स्वरांमध्ये जर ऋचा म्हटल्या तर प्राणायाम होतो. आणि तो प्राणायाम या सामवेदामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतो, फारच मोठ्या प्रमाणात होतो.
त्याच्यामुळे तो प्राणायाम हा अत्यंत सूक्ष्मतेकडे नेतो माणसाला, अत्यंत सूक्ष्मतेकडे. म्हणजे हा जो उद्गाता आहे सामवेदाचं गायन करणारा, हा जवळजवळ ते मंत्र म्हणून देवता ते ऐकतात आणि प्रत्यक्षात म्हणजे जे ऋषीमुनी असतात ना, त्यांना त्या देवता दिसतात आणि त्या देवता त्या उद्गातालाही दिसतात. तिथे हजर आहेत सगळ्या देवता आजूबाजूला. दुसरा एक उपयोग होतो म्हणजे देवतांना आमंत्रण करण्याचा हा प्रकार आहे. देवता आमंत्रित होतात आणि अत्यंत आनंदाने तिथे येऊन बसतात आणि देवतांना त्यांचे आविर्भाव दिल्याचा भास होतो. अत्यंत देवता खुश होतात असा याच्यात भाव आहे. प्राण अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ प्राणाच्या जोरावर तो हे सगळं करतो. त्यात इतकं सुंदर आणि स्वरोक्त गायन असतं. नुसतं ते ऐकूनसुद्धा केवळ म्हणजे देवतांना आवाहन होत नाही, केवळ देवतांना संतुष्ट करणं होत नाही, तर त्या मंत्रांमुळे कित्येक मैल लांब असं वातावरण शुद्ध होऊन जातं. अतिशय सूक्ष्म स्वरूपात ते सगळीकडे पोहोचतं ते वातावरण आणि अतिशय शुद्धी येते. म्हणून महिनाभर पूर्वीचे राजे लोक यज्ञ करायचे, दान करायचे आणि कितीतरी अनेक विधी असायचे त्या यज्ञांमध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां, सामवेदामध्ये प्रभुत्व मिळवणारा सामवेदी देवतेची स्तुती करण्यासाठी तो हे मंत्र म्हणतो. हे सामवेदातले मंत्र असतात. देवतेचं लक्ष वेधून घेतात ते आपल्याकडे आणि खरोखर देवतांना आमंत्रण जातं. खरोखर देवतांना आमंत्रण जातं. ते देवतांना संतुष्ट होतात. विशिष्ट स्वरांसह हे मंत्र गायले जातात. त्याच्यात एक शास्त्र आहे, सायन्स आहे त्याच्यात. आणि प्राणाची शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होते त्या उद्गातामध्ये की त्याच्या जोरावर तो काहीही करू शकतो. म्हणजे प्राणशक्तीला शिस्त लावणं माणसाच्या जीवनात किती आवश्यक आहे ते बघा तुम्ही. आणि प्रभावीपणे गायन होतं. प्राणशक्तीला शिस्त लावली ना आपण की प्रभावीपणे गायन होतं सामवेदाचं. आणि त्याच्यामुळे प्राण हा दुसरी प्राणाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती का, की प्राण हा सगळ्यात देहाचा इतका शुद्ध घटक आहे की त्याच्या इतकं शुद्ध कोणीच नाही. पण तो प्राण आपण सतत प्राणायामाच्या योगाने शुद्ध करत करत गेलं पाहिजे. तो प्राण शुद्ध झाला की काय काय होतं, देह नुसतं पळायला लागतो माहिती आहे का तुम्हाला. इतकं तेज येतं देहामध्ये. मन अतिशय स्थिर होतं, चंचलता निघून जाते, बुद्धी अतिशय सूक्ष्म होते, इंद्रियांना शिस्त लागते, कुठेही धावत नाहीत ती आणि पुन्हा आपल्या वासना तयार होत नाहीत. तिथल्या तिथे ती कर्म संपून जातात. आपल्याला अनावश्यक इच्छा होत नाहीत. षड्विकारांवर आपला कंट्रोल येतो, संयमन होतं. त्यामुळे प्राण हे काय केवळ देवतांचं लक्ष वेधून घेत नाही, तर ज्याच्या ठिकाणी सुद्धा यज्ञ आहे ते ठिकाणसुद्धा संपूर्णपणे शुद्ध होतं. आत्ताच सांगितलं मी. आणि इतकी म्हणजे प्राणाला शिस्त लागते त्याच्यामध्ये. तर आपण आंतरिक यज्ञांमध्ये हे करू शकतो ना. प्राणायाम रोज करून आपल्या प्राणाला शिस्त लावण्याचं काम करू शकतो. आपलं जे ध्यान आहे, साधना आहे, ते दिवसानुदिवस काय होत जातं माहिती आहे का, ते दिवसानुदिवस अतिशय सूक्ष्म होत जातं आणि लवकरच आपण या आत्मप्राप्तीच्या मार्गावर चालू लागणार आहोत. आत्मप्राप्तीच्या मार्गावर चालू लागायचं आहे आपल्याला. आत्ता क्लिअर झालं की नाही. जोपर्यंत ही ध्यानसाधना आणि प्राणायाम
आणि अशा रीतीने प्राणाला शिस्त लागून 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 हा आंतरिक ज्ञान यज्ञ पेटत नाही आणि सगळ्या प्रकारचं अज्ञान दूर होत नाही. हे विश्व म्हणजे ही माया आहे, यात रमण्यासारखं नाही आहे. यात रमण्यासारखं नाही आहे म्हणजे काय, यांच्या सुखदुःखांमध्ये रमण्यासारखं नाही आहे, किंवा याच्या यशा अपयशामध्ये रमण्यासारखं नाही, किंवा कोणाशी स्पर्धा करण्यात अर्थ नाही. या षड्विकारांमध्ये, षड्विकार कशासाठी आहेत माहिती का, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या उपयोगाच्या गोष्टी आहेत. थोडासा क्रोध येणं, थोडासा लोभ, कशासाठी, लोभ हा जर ईश्वराला प्राप्त करण्यासाठी थोडासा लोभ निर्माण झाला तर ईश्वर प्राप्त होईल ना. म्हणजे षड्विकार हे सुद्धा शेवटी काय आहे, काय माहिती आहे का, मी डायरेक्टर आहे. शेवटी मी डायरेक्टर आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यावर कंट्रोल ठेवणार आहे. क्रोध किती मात्रा घ्यायची आहे, ती किती मात्रा घ्यायची आहे क्रोधाची, क्रोधाची फक्त पाव गोळी घ्यायची आपण. त्या क्रोधामुळे काय होणार आहे, सगळं वातावरण कसं आपल्या आटोक्यात राहणार आहे. तो राग तो आलाच पाहिजे ना. आई नाही का मुलाला परीक्षा, ए बाबा आधी अभ्यास कर, बाकी मला काही ऐकायचं नाही आहे तुझं, म्हणजे रागवते. मग काय तिच्या मनात रागच उत्पन्न राहतो का, नाही. तसा क्रोधसुद्धा किती त्याची मात्रा आपण धारण करायची आहे हे सगळं आपल्यावर. आणि हे सगळ्याचं यश कशाला मिळतं, सगळ्याचं क्रेडिट कशाला आहे, सगळ्याचं श्रेय कशाला आहे, तर प्राणाला आहे. त्यामुळे आपल्याला जर योगी बनायचं असेल तर प्राणायाम, प्राणाला शिस्त लावणं हे खूप आवश्यक आहे. आता योग्यांमध्ये प्राण ही अत्यंत सूक्ष्म शक्ती आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर प्राणायाम करून ध्यान केलं सतत तर शरीरात एवढ्या विविध स्वरूपात प्राण कार्यरत राहतो की तुम्हाला काही कळणारच नाही. अरे पाय चालायला म्हणजे एवढे चालायला लागतील की पळायलाच लागतील पाय. डोळे इतके तेजपुंज होतील की काही विचारूच नका. अशी सगळ्याची दिव्य ताकद वाढते. शारीरिक कार्य सुरू होतात आणि सगळी शारीरिक कार्य नियंत्रणामध्ये राहतात आपल्या. इतकं महत्त्वाचं आहे प्राणाचं नियमन. म्हणजे श्वासाचं आपल्या नियमन झालं रे झालं की मन शांत होतं. आणि हा काय आहे माहिती का, प्राणायाम ध्यानधारणा हा आंतरिक यज्ञाचा केवळ बेसिक सराव आहे, केवळ मूलभूत सराव आहे. म्हणजे इथे आपण काहीच मिळवत नाही, फक्त काय आहे, सगळ्या देहाच्या सगळ्या विविध अवयवांना वळण लावणं, एवढंच आपण याच्यात साध्य करून घेतो. सगळ्या या विश्वातल्या ज्या विद्या आहेत ना, सगळ्या विद्यांमागची एकच परमशक्ती आहे, ती म्हणजे प्राण. त्या प्राणाच्या जोरावरच, प्राण नसेल तर काय हो, काय विद्या कमावणार आहे. श्वास बंद झाला तर विद्या काय कमावणार आहे. म्हणजे प्राण ही सगळ्या विद्यांमागची शक्ती आहे. इंद्रियांना शिस्त लावते. आणि काय काय करतो माहिती आहे, तुम्ही फक्त प्राणायाम करून बघा काय काय होणार आहे त्याच्यात. इंद्रियांना शिस्त लागते आपल्या. काय कोणत्या माहितीमध्ये किती रस घ्यायचा आहे, कोणती माहिती किती आत आणायची आहे, इंद्रियांना शिस्त लागते. कुठे कुठे किती किती लक्ष द्यायचं आहे आपली. हे बघा, दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काय, तर आपली जी साधना आहे ना, काही काही वेळेस आपण फालतूची साधना करतो. म्हणजे लोक काय म्हणतात, जरी ध्यान नाही झालं ना तरी नुसतं डोळे मिटून बसावं. नुसतं डोळे मिटून बसलो आपण की काय होतं ते तुम्हाला सांगते. नुसतं डोळे मिटून बसलो, काही परमेश्वराचं चिंतन नाही, मनन नाही, काही नाही, तर काय होतं, जे विचार आपण कधीही करत नाही कर्मांमध्ये, म्हणजे कामं इतकी असतात आपल्याला की आपण विचार करायला आपल्याला वेळच नसतो. डोळे मिटून बसल्यावर ते सगळे फालतू विचार येतात. अजून एक गोष्ट, अजून एक उदाहरण, जप करायचा, 10-10 माळा जप करायचा. परवाच
आपण ऐकलं कोणीतरी म्हटल्याचं की 10-10 माळा जप करून उपयोग काय आहे त्याचा? 21 माळा जप करून काय उपयोग आहे? म्हणजे काय की एकाग्रता साधली गेली पाहिजे. तर हे जे आहे ना, ही काय आहे म्हणजे अत्यंत फालतूची जी साधना, ज्याला म्हणतात निर्बुद्ध साधना, काही बुद्धीने काही विचारच केला नाही अशी जी साधना आहे ती ऑटोमॅटिक बंद होते प्राणामुळे किंवा प्राणायाम करून किंवा ध्यानधारणा करून. हां, आपला क्रोध, आपल्या वासना सगळ्या आटोक्यात येतात आणि नवीन वासना तर तयार होत नाहीतच, पण या ज्या वासना आहेत या आटोक्यात येतात, त्यांची कर्म व्हायला लागतात सरळ सरळ. हां, आपले षड्विकार आपल्या ताब्यात येतात आणि अशा रीतीने हे बघा षड्विकारांमध्ये फालतूच्या साधनेमध्ये हां खूप खूप 21 माळा करायच्या उपाशी राहून राहून अरे बाप रे किती ऊर्जा आपली जाते. त्याच्यानंतर वासना तयार करायचं म्हणजे सुद्धा ऊर्जा जाते. हां, इंद्रिय सगळी इंद्रिय दिवसभर कार्यरत राहतात. इथे काय ऐकू, तिथे काय पाहूया, अशी सगळी इंद्रिय कार्यरत राहतात. त्याच्यात ऊर्जा जाते. ऊर्जेचा किती अपव्यय होतो, बडबड करणं, किती ऊर्जा आपली वाया जाते. आपण जर प्राणायामाने साधना चालू ठेवली, प्राणायाम पण पाहिजे आणि ध्यानधारणा पण पाहिजे, अशी जर आपण साधना चालू ठेवली तर हा प्राण आपल्याला अशा तऱ्हेच्या सूचना देतो की ही निर्बुद्ध साधना बंद कर, सगळ्या षड्विकारांवर आता कंट्रोल कर. म्हणजे आपल्याला कळतसुद्धा नाही अशा ॲटोमॅटिक सूचना येऊन आपला देह तशा पद्धतीने वागायला लागतो. आणि त्याच्यामुळे इंद्रियांमुळे कितीतरी आपला शक्तीचा नाश होतो. तो आपली सगळी शक्ती अक्षरशः वाचते. फालतूची बडबड करणं वाणीनी, म्हणजे तीसुद्धा शक्ती आपली वाचते. आणि तो जो प्राण आहे, ती जी इंद्रियांमुळे जी शक्ती नष्ट झालेली असते, ऊर्जा नष्ट होते, ती सगळी ऊर्जा वाचते या प्राणामुळे. आणि मग ही ऊर्जा आपली त्याचं नियमन झाल्यावर ही जी ऊर्जा सुरक्षित होते. हां, त्याच्यामुळे काय होतं, या वाचलेल्या ऊर्जेमुळे ही ऊर्जा आता कुठे जाणार माहिती का? ही जी सगळी ऊर्जा वाचलेली आहे ती सगळी ऊर्जा जाणार उच्च साधनेकडे आपल्याला नेणार आहे ती आता, की ह्याच्यापेक्षा उच्च काहीतरी साधना आहे, आता तू तिथे जा. आधी हे सगळा अपव्यय तर टळला पाहिजे की नाही. या उच्च साधनेसाठी ती वाचलेली ऊर्जा उपलब्ध होते. आणि मग आपल्याला कळेल हे नुसतंच आपलं नाही आहे, तर विश्वातल्या सुद्धा सगळ्या गोष्टींवर, विश्वाच्या मार्गाने सुद्धा यश जे मिळवायचं आहे ते सगळं यशसुद्धा या प्राणायाम आणि ध्यान याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्राण अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राण हा सगळ्यात महत्त्वाचा. त्याच्यामुळे आजपासून आपण प्राणायाम कटाक्षाने करायला लागू. फार प्राणायाम करायचे नाही आहेत. सुरुवात जर केली असेल तर फक्त 2 प्राणायामांनी सुरुवात करायची. मग तो एक आठवड्यानी एक प्राणायाम वाढवायचा हळूहळू. आणि आपल्याला काही एकदम काय तूप खाल्लं की रूप येणारच नाही आहे. त्याच्यामुळे सावकाश सावकाश ते होऊ द्यायचं. आणि ते सावकाश झालं की मग ती आपले उच्चतेकडे वाटचाल होणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.